श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या बुधवारी संकष्ट चतुर्थी आहे. आषाढ महिन्यातील ही संकष्ट चतुर्थी या तिथीला खूप महत्त्व आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. गणपती बाप्पाला विद्येचे देवता म्हटले आहे. यामुळे आपण या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. तसेच काही उपाय देखील आपण या दिवशी आवर्जून करावे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. तसेच आपण एखादं काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही. त्यामध्ये अनेक अडथळे येतात, तेव्हा ते काम कुठेतरी पूर्ण होत असते. तसेच काहींना विवाहामध्ये देखील अडचणी, अडथळे येत असतात. संतान प्राप्ती होत नाही. तसेच घरामध्ये आजारपण हे चालूच असते. तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय हे करायचे आहे की ज्यामुळे हे सर्व प्रश्न सुटतील. आपण या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचे आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो, जी काही सेवा करत असतो ती फलदायी ठरतच असते. तर या दिवशी आपण गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा. अभिषेक करताना आपण ओम गण गणपतये नमः किंवा गणपती अथर्वशीचे पठण करू शकता. तुमच्या घरामधील जर मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर मुलांनाच गणपती बाप्पाला अभिषेक करायला सांगावा की यामुळे गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो व आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती देखील होत असते. तसेच गणपती बाप्पाला आपण जेव्हा अभिषेक करत असतो त्यातील काही पाणी हे आपण मुलांना प्राशन करायला द्यावं. त्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते किंवा त्यांना नोकरीमध्ये जर अडचणी, अडथळे येत असतील तर ते देखील दूर होतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे, मग गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल अत्यंत प्रिय आहे. तसेच 21 दुर्वाची जोडी देखील बाप्पाला प्रिय आहे. त्या वस्तू आपण या दिवशी गणपती बाप्पाला जरूर अर्पण करायचे आहे. तसेच गणपती अथर्वशीचं पठण तुम्ही घरामध्ये करावं. श्री गणेश स्तोत्र आपण 21 वेळा जरूर पठण करावं. यामुळे आपल्या घरावरती कोणतेही संकट हे येत नाही. तसेच संकटे आपल्या घरापासून दूरच राहतात. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील राहते. तर या दिवशी आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपले सर्व प्रश्न सुटतील. तर आपण गोमातेला कोणती वस्तू खाऊ घालावी हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. गोमातेमध्ये 33 कोटी देवतांचं वास्तव्य असतं. मग या दिवशी आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे. तसेच तुमच्याजवळ जर कुठे नंदी असेल तर नंदीला म्हणजेच बैलाला तुम्ही या वस्तू देखील खाऊ घालू शकता. जर नंदीला या वस्तू आपण खाऊ घातल्या तर आपल्या कोणत्याही कामामध्ये अडचणी, अडथळे हे येत नाही. आपण एखादं काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडतं. गणपती बाप्पाला नंदी अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपण या दिवशी नंदीला या वस्तू खाऊ घालायच्या आहे. तर चतुर्थीच्या दिवशी आपण गूळ घ्यायचा आहे आणि 21 दुर्वाची जोडी घ्यायची आहे. तर हा जो काही दुर्वा आहे आपल्याला जिथे पण नंदी म्हणजे बैल मिळेल तिथे त्याला खाऊ घालायचे आहे. खाऊ घातल्यानंतर आपण दर्शन देखील घ्यायचं आहे. आता नंदीच्या जवळ जाणे आपल्याला शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही लांबूनच या वस्तू खाऊ घालू शकता. तसेच आपण या दिवशी नंदीला चारा देखील खाऊ घालायचा आहे. यामुळे आपली जी काही रखडलेली कामे आहे ती पूर्ण मार्गाला लागतात. तसेच गणपती बाप्पा ही सर्वांची आवडती देवता आहे. कारण गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हटले आहे. सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात ते म्हणजे गणपती बाप्पा. चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली पाहिजे. मग आपण या दिवशी गणपती बाप्पाला मोदक, दुर्वा तसेच लाल जास्वंद अर्पण करायचं आहे. तर आता आपल्याला गोमातेला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे. आपण घरामध्ये एक चपाती बनवायची आहे. चपातीवरती थोडासा गूळ टाकायचा आहे. गूळ टाकल्यानंतर आपण चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. भगवान विष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे. हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते. त्यामुळे हळद टाकायला विसरायचं नाही. तसेच आपण त्या चपातीवरती थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि या चपातीचा रोल बनवायचा आहे. आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि जिथे पण गोमाता असेल आपल्याला तिथे जायचं आहे किंवा अगदी तुम्हाला गोशाळेत जायची वेळ आली तर तुम्ही तिथे देखील जाऊ शकता.
जर तुमच्या दाराजवळ या दिवशी गोमाता आली तर तिथे देखील गोमातेला तुम्ही या वस्तू खाऊ घालू शकता. आपण जर असे केले तर आपलं दुर्भाग्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असतं. गोमातेमध्ये 33 कोटी देवतांचं वास्तव्य असतं, त्यामुळे आपल्याला देवतांचा आशीर्वाद हा मिळत असतो. आता जिथे पण गोमाता असेल आपण तिथे जायचं आहे. गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे. गोमातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ही जी काही चपाती आपण आणलेली आहे ती चपाती गोमातेला आपण खाऊ घालायची आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करा. गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल. आणि जर असे करणे शक्य नसेल तर लांबूनच तुम्ही गोमातेला ही चपाती खायला द्यायची आहे. गोमातेचं मनोभावे दर्शन घ्यायचं आहे. गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती माती आपल्या कपाळाला लावायची आहे. तसेच आपल्या घरातील सर्व व्यक्तींच्या कपाळाला ही माती लावायची आहे. गोमातेकडे आपण प्रार्थना करायची आहे. आपल्या ज्या काही इच्छा आहे, मनोकामना आहे त्या गोमातेला सांगायच्या आहे. अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती दूर होऊ दे यासाठी तुम्ही प्रार्थना करायची आहे. घरामध्ये पैशांच्या अडचणी असतील तर ते देखील तुम्ही गोमातेला सांगू शकता. तसेच आपण गोमातेच्या पाठीवरून 3 वेळा हात फिरवायचा आहे आणि आपण जेव्हा हात फिरवत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपण जेव्हा गोमातेसमोर असतो तेव्हा तुम्ही 21 वेळा हा मंत्र जप जरूर करावा. यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये पैशाची, धनधान्याची कमतरता देखील कधीही भासत नाही. तसेच जर तुमच्याजवळ गोमाता नसेल तर आपल्या घरामध्ये कामधेनूची मूर्ती असेल तर तिला देखील तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे. मग जो काही चपाती, गूळ तसेच शुद्ध तूप आणि चिमूटभर हळद टाकून हा नैवेद्य तुम्ही देवघरामध्ये ठेवायचा आहे. आपण देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर आपण जो काही नैवेद्य ठेवला होता तो नैवेद्य आपण घ्यायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जी काही पहिली चपाती बनवत असतो तीच पहिली चपाती आपल्याला नैवेद्य म्हणून घ्यायची आहे. आणि नंतर जेव्हा तुम्ही जेवण करता तेव्हा हा नैवेद्य तुम्ही ग्रहण देखील करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.